रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी, पसायदान यूट्यूब चॅनल चला पंढरीला जाऊ या उपक्रमाच्या अंतर्गत आपण सर्व वारकरी मंडळी वारीच्या वाटेवर आहोत. प्रत्येक ठिकाणी जेव्हा मुक्काम होतो तेव्हा हरिपाठातील अभंगाचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळतं. रोज आपण नियमितपणे चिंतन ऐकत आहात आणि लोकांचा जो उत्तम प्रतिसाद मिळतो त्यातून माझा अधिक उत्साह वाढतो आणि माऊलींचा विचार त्याचा प्रचार करण्याचं भाग्य आणि प्रसार करण्याचं भाग्य मला लाभतं. त्याबद्दल जीवन कृतकृत्य वाटतं. असो, अंथरुण्याचा मुक्काम संपला आणि सकाळीच सगळे वारकरी मंडळी निघाली. शेळगाव फाट्याला आलेले आहेत, पुढे गोतंडीला आली आणि नंतर निमगाव केतकीचा आजचा मुक्काम. पालखीचा तळ आज निमगाव केतकीला आहे. सर्व पालख्या आपापल्या तळाच्या ठिकाणी विसावलेल्या आहेत. आरती वगैरे झाली, हरिपाठ झाला आणि भोजन करण्यापूर्वी लोक म्हणतायत की हरिपाठाचं पुढचं चिंतन आम्हाला ऐकायचं आहे. आज हरिपाठाचा पुढचा अभंग आपण पाहणार आहोत. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधी ते साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला धला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. संतांची संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधिजे. या अभंगामधून माऊलींनी नामाचं महत्त्व तर विशद केलेलंच आहे, परंतु भगवंत प्राप्त करण्यासाठी किंवा भगवंत प्राप्तीसाठी काय करावे लागते हे अभंगामध्ये सुंदर उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. भगवंताकडं जर आपल्याला जायचं असेल तर संतांची संगती मनोमार्गगती. आपल्या जीवनामध्ये संतांची संगत असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी संत या शब्दाची व्याख्या अशी करत असतो, जे आम्हाला भगवंताचं दर्शन घडवतात त्यांना मी संत असं म्हणतो. आणि संतांचं सानिध्य जर आपल्याला लाभलं, संतांच्या विचाराने जर आपण आपल्या जीवनाची कालक्रमणा केली तर संतांची संगती मनोमार्गगती आपल्या मनाला योग्य अशा प्रकारचा मार्ग सापडतो. तसं पाहिलं तर मन हे स्वभावतः स्थिर आहे, परंतु अनेक विषय वासनांचा प्रभावामुळं ते मन हे चंचल असतं. अशा प्रकारचं हे चंचल मन
जर आपल्याला स्थिर ठेवायचं असेल तर याला एकच उपाय आहे, तो म्हणजे संतांच्या सहवासामध्ये राहणं. संत बहिणाबाईंचा सुंदर अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारलेले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालासे कळस, बहिणी म्हणे फडके ध्वजा निरूपण केले ओजा. म्हणजे वारकरी संप्रदायाचं रूपकात्मक वर्णन संत बहिणाबाईंनी या अभंगात केलेलं आहे. परंतु या अभंगाचा दुसराही अर्थ असा निघतो की संत कृपा झाली इमारत फळा आली. ही देहरूपी इमारत जर फळाला यायची असेल तर जीवनामध्ये संतांची कृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या इमारतीचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञान हाच देव आहे, हाच आमच्या या इमारतीचा पाया आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारलेली देवालया. मग या ज्ञानाच्या माध्यमातून आमचं हे मंदिर उभं करायचं आहे. नामातयाचा किंकर, मग नामाचा विस्तार करून आम्ही हे मंदिर उंच उंच करत आहोत. मग मंदिर म्हटलं की त्याला खांबही लागतात. जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. एकनाथ महाराजांनी भागवतासारखा प्रचंड तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला आणि मंदिर भरभक्कम केलं. पण दुसरा अर्थ मात्र असा आहे, एक हाच नाथ. ज्ञान आणि नाम याची जोड जेव्हा लागते त्यावेळेला एक अनुभूती येते, ती म्हणजे एक हाच नाथ, मी म्हणजेच ब्रह्म याची जाणीव होते. जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. आणि ते म्हणतात भजन करा सावकाश तू का झालासे कळस. मग आपला देह म्हणजे नेमकं काय आहे आणि या देहाचा उपयोग काय आहे हे आपल्याला समजतो. आणि या देहरूपी मंदिराची इमारत ही भरभक्कम होते. देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. मग या देहरूपी इमारतीमध्ये तो परमेश्वरूपी आत्मा नांदतो याची जाणीव आपल्याला होते. आणि म्हणून संत आपल्या जीवनामध्ये येणं आणि त्याची संगत आपल्याला लाभणं हे फार महत्त्वाचं आहे. मानवी जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट मानवी देह मिळणं दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट गुरुकृपा होणं दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट सत्संग मिळणं दुर्लभ आहे. पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली, मानवी देह आपल्याला दुर्लभ आहे, पण तो आपल्याला मिळाला आहे. अगदी योगायोगाने मिळाला आहे. मी नेहमी म्हणत असतो, अगदी काकतालीय न्यायाप्रमाणे आपल्याला मिळाला आहे. योगायोगाने तो देह आपल्याला मिळाला आहे. मागे मी आपल्याला सांगितलं की मिळालेला देह कळणं हे मात्र महत्त्वाचं आहे. मानवी देह दुर्लभ, तो मिळाला. दुसरी जीवनामध्ये गोष्ट कोणती असेल तर गुरुकृपा होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये गुरु नसेल, गुरुविण ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होणार. म्हणून जीवनामध्ये गुरुची प्राप्ती असलीच पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथांसारखे गुरु मिळाले आणि जीवनाचं सार्थक झालं. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांसारखे गुरु मिळाले आणि हा नाथ संप्रदाय पुढे वाढत गेला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोर्द गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनीप्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव. म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथांचे शिष्य मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ आणि गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा आशीर्वाद मिळाला आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि तेच ज्ञान त्यांनी एकांती न ठेवता लोकांती जावं
म्हणून ज्ञानेश्वर माऊलींकडे देऊन टाकलं. जीवनात गुरुकृपा होणं महत्त्वाचं आहे. कल्याणला रामदास स्वामींसारखे गुरु मिळाले, स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांसारखे गुरु मिळाले, वाल्याला नारदासारखं गुरु मिळाला आणि वाल्याचा सुद्धा वाल्मिकी झाला. दुर्लभ आहे, गुरुकृपा होणं दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सत्संगती मिळणं. जीवनात संगतीचं महत्त्व खूप आहे. सजन को सजन मिले मिले यानी की बात, गधे को गधा मिले मिलते हैं दो बुक्के और दो लात. जीवनात संगत अत्यंत महत्त्वाचे आहे. मी मागे आपल्याला सांगितलं असेल, जशी संगत असते ना तसेच आपल्या जीवनाला वळण लागतं. आणि संगत चांगली राहण्यासाठी पंगत चांगली पाहिजे. पंगत चांगली, जीवन चांगलं. संगत चांगली, जीवन चांगलं. संगतीचा केवढा मोठा फायदा होतो. पुष्पा संगे मातीस वास लागे, म्हणजे त्या ज्या प्रकारची फुलं आपण लावतो ती मातीच्या सहवासात असल्यामुळं मातीलासुद्धा सुगंध येतो. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू का झाला संगतीमुळे. द्राक्षाचा वेल जर लिंबावर गेला तर द्राक्षसुद्धा कडू होतात. केवळ संगत. संगत ही जीवनात इतकी महत्त्वाची आहे की पाण्याचा एखादा थेंब जर गवतावर पडला आणि त्यावर सूर्यप्रकाश जर पडला तर आपल्याला मोत्यासारखं ते दिसतं. पाण्याचा थेंब जर समुद्रात असलेल्या एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं रूपांतर मोत्यामध्ये होतं. आणि तोच पाण्याचा थेंब एखाद्या विषारी नागाच्या तोंडात पडला तर त्याचं विषामध्ये रूपांतर होतं. संगत महत्त्वाची आहे. संतांची संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. मग या नामाच्या मार्गाने जर आपण गेलोत ना आणि संतांच्या विचाराने जर आपली मार्गक्रमणा केली ना तर मग माऊली म्हणतात की आकळावा श्रीपती येणे पंथे. या मार्गाने गेलो तर आपल्याला भगवंतसुद्धा प्राप्त करता येतो. म्हणून तर तुकाराम महाराजांनी संगतीचं महत्त्व सांगितलं आहे. ते म्हणतात, संत संग देई सदा, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाकडे त्यांनी मागणं मागितलं आहे की मला फक्त संतांचं संग दे, बाकी काही नको. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासे. किती वेळा मला जन्म घ्यावा लागला, कारण जन्माला पुन्हा पुन्हा येणं सोपं नाही. किती वेळा जन्मा यावे आणि व्हावे फजित, अशी अवस्था असते. परंतु महाराज म्हणतात मला पुन्हा पुन्हा गर्भवास येऊ दे, पुन्हा पुन्हा मला जन्म येऊ दे, फक्त मला संतांचं संग दे. संतांच्या संगतीमध्ये भक्तीचं सुख असतं. महाराजांनी मुक्तीच्या सुखालाही त्यांनी लाथाडले आणि भक्तीचं सुख स्वीकारलं आहे. इतकं संतांचे महत्त्व आहे, संगतीचं महत्त्व आहे. म्हणून महाराज म्हणतात की संत संग देई सदा. मन हे चंचल आहे आणि या मनाला आपल्याला एकत्र आणायचं, स्थिर करायचं आहे. रामदास स्वामीसुद्धा म्हणतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. हे मना तू भक्तीच्या मार्गाने जा, तो भगवंत आपोआप तुला प्राप्त होईल. चंचल अशा प्रकारचं मन हे स्थिर करायचं आहे. तू मन हे मीची करी, माझे या भजनी प्रेम धरे, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. इतकं मनाचं महत्त्व सांगितलं आहे. आपलं मन जर आपण एकत्र केलं, एकचित्त केलं, तर जळीस्थळी काष्टी पाषाणी हरी सर्वत्र भरला आहे याची जाणीव माणसाला होते. म्हणून तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात की मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी जन्मा येणे नाही. हे मन त्याच्याशी एकाग्र कर. मन ही तुळशी अर्पुनी वृषिकेशी, पुनरपी जन्मा येणे नाही.
आणि मनही शेवंती अर्पुनी भगवंती पुनर्पी जन्मा येणे नाही, इतकं मनाचं महत्त्व आहे. आणि हे मन संतांच्या संगतीमध्ये लावायचं आहे. संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. म्हणजे नाम इतकं महत्त्वाचं आहे की तो शिवशंकराचा आत्माच आहे. ते म्हणतात रामकृष्ण वाचा, तोंडाने रामकृष्ण म्हणावं. रमन्ते सहा रामहा कर्षयती सहा कृष्णहा. म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं त्याला आपण राम असं म्हणतो, ज्याच्याकडे आपलं आकर्षण होतं त्याला आपण कृष्ण असं म्हणतो. म्हणून रामकृष्ण हा मंत्र, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. रामकृष्ण हा मंत्र जणू काही शिवाचा आत्माच आहे, इतकं या नामाचं महत्त्व आहे. आणि या नामाचं महत्त्व जर आपण आणलं जीवनामध्ये, जर स्वीकारलं, तर आपलं जीवन हे उन्नत होऊ शकतं, सार्थकी लागू शकतं. यासाठी मात्र हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी.